की आपला जो हिंदू धर्म आहे, आपला हा हिंदू धर्म किती महान आहे होता आणि ज्या आपल्या हिंदू धर्माने वैदिक जे ज्ञान आपल्याला दिलं आहे आणि त्याच्या भोवती फिरणारा हा गुरु ग्रह. परत बघा, हा सूर्य आहे, सूर्याभोवती सगळेच ग्रह फिरतात, आपली पृथ्वी पण फिरते आणि हा जो गुरु ग्रह आहे हा सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असतो. आता हे गुरु वेगवान स्वतःभोवती फिरतो. आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये एक अशी भोवरा हवेचा तयार होतो बघा, आपण त्याला म्हणतो, त्याला आपला एक शब्द आपण म्हणतो की वावटळासारखं. आणि मागच्या जन्मामध्ये जर आपण चांगलं कार्य केलं असेल तर आपल्याकडनं आपोआप सत्कार्य घडतं. नमस्कार श्रोत्यो, मी सुनीता गायधनी, सारडा कन्या विद्या मंदिरातील सेवानिवृत्त शिक्षिका. आज मी आपल्या समोर जे आलेली आहे ते एक वेगळा हेतू घेऊन आलेली आहे. आपल्याकडे आता ऑक्टोबर 2026 मध्ये सिंहस्थ सुरू होतोय. सिंहस्थ म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा सुरू होतोय असं आपण म्हणूया. आणि या सिंहस्थ कुंभमेळ्याची शास्त्रार्थ माहिती भौगोलिक, खगोलिक, वैज्ञानिक आणि ज्योतिषीय अशा 4 मुद्द्याला धरून आपण आज हे एक व्याख्यान मी तुमच्या समोर देणार आहे. आता याचा हेतू माझा एक असा आहे की आपला जो हिंदू धर्म आहे, आपला हा हिंदू धर्म किती महान आहे होता आणि ज्या आपल्या हिंदू धर्माने वैदिक जे ज्ञान आपल्याला दिलं आहे ते सगळ्या जगामध्ये, इतर देशामध्ये आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. ते फक्त आणि फक्त आपल्या भारतामध्येच हे ज्ञान आपल्याला मिळू शकतं. आणि हे ज्ञान, मी एक शिक्षिका असल्यामुळे मला असं वाटायला लागलं की माझे जे काही ओळखीचे आहेत, नातेवाईक आहेत, मी विद्यार्थिनी आहेत, विद्यार्थी आहेत, यांच्या समोर हे ज्ञान मांडावं म्हणून मी आज हे सिंहस्थ कुंभमेळा संबंधी शास्त्रार्थ माहिती मी आपल्याला सांगणार आहे. आता या माहितीमध्ये आपल्याला 2 आकृत्या बघायच्या आहेत. आधी मी त्या आकृत्यांचं स्पष्टीकरण तुम्हाला सांगते आहे. तसं पाहिलं तर आपलं जे नाशिक शहर आहे, या नाशिक शहरामध्ये काळाराम मंदिर प्रसिद्ध मंदिर आहे आणि आपण सगळे भाग्यशाली आहोत की आपण या नाशिक शहरामध्ये राहतो आहोत. आणि म्हणून आपण म्हणूया की श्रीरामाने आपल्याला सगळ्यांना हा जणू आदेश दिला आहे की आपला जो हिंदू धर्म आहे, या हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार जरूर व्हावा आणि तुम्ही ऐकणाऱ्यांनी सुद्धा तो करावा अशी मी आपल्याला विनंती करते. आता या माझ्या व्याख्यानाबद्दल मी क्रमाक्रमाने तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारा हा गुरु ग्रह. परत बघा, हा सूर्य आहे, सूर्याभोवती सगळेच ग्रह फिरतात, आपली पृथ्वी पण फिरते आणि हा जो गुरु ग्रह आहे हा सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असतो. आता याच्या ज्या काही दिशा आहेत त्या दिशा आपण बघूया. आपलं नाशिक शहर, आपला देश उत्तर गोलार्धात आहे आणि उत्तर गोलार्धात असल्यामुळे त्याचे अक्षांश रेखांश मी नंतर तुम्हाला सांगतेच, पण ती गोष्ट लक्षात घेऊन भारताचा नकाशा, नाशिकचा नकाशा लक्षात घेऊन मी ही आकृती रेखाटलेली आहे, जागतिक नकाशाप्रमाणे नाही. तर या ठिकाणी आपण प्रथम दिशा बघूया. ही आहे पूर्व, ही पश्चिम, उत्तर आणि दक्षिण, या 4 प्रमुख दिशा आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. आता याखेरीज ज्या उपदिशा आहेत त्या उपदिशा आपण बघूया. या ठिकाणी आग्नेय, या ठिकाणी आहे ईशान्य, या ठिकाणी आहे वायव्य आणि इथे आहे नैऋत्य. आपलं नाशिक शहर आपल्या स्थानानुसार ईशान्य बाजूला आहे आणि असं लक्षात घेऊन आपण या आकृतींचं निरीक्षण करावं अशी मी आपल्याला विनंती करते. आता गुरु जो सूर्याभोवती फिरत असतो
त्याच्या दिशा आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. या ठिकाणी या आकृत्यांमध्ये 12 राशींचे मी भाग पाडलेले आहेत. इथे 1 मेष, 2 वृषभ, 3 मिथुन, 4 कर्क, 5 सिंह, 6 कन्या, 7 तुळ, 8 वृश्चिक, 9 धनु, 10 मकर आणि 11 कुंभ आणि 12 मीन. या ज्या राशी आहेत या राशी सुद्धा आपल्याला महत्वाच्या आहेत. कारण आपण बघतो की सिंह राशीमध्ये ज्या वेळेला गुरु प्रवेश करतो प्रदक्षिणा करता करता, तेव्हा नाशिकचा कुंभमेळा किंवा सिंहस्थ सुरू होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता हा जो गुरु ग्रह आहे हा आपल्या पृथ्वीपेक्षा 8 पट मोठा आहे. आकाराने सगळ्यात मोठा असलेला हा ग्रह आहे. आणि हा गुरु ग्रह सूर्याभोवती फिरता फिरता आपल्या स्वतःभोवती सुद्धा प्रदक्षिणा करतो. आपली पृथ्वी सुद्धा स्वतःभोवती 24 तासात प्रदक्षिणा पूर्ण करते. पण गुरुग्रह जो आहे या गुरुग्रहाला पूर्ण प्रदक्षिणा करायला 11.86 वर्ष म्हणजे सुमारे 12 वर्ष. आपण म्हणतो दर 12 वर्षांनी सिंहस्थ येतो आपल्याकडे. मग 12 वर्ष का? तर या ठिकाणी पूर्ण परत हा गुरु जाऊन आपल्या नाशिकच्या भूमीमध्ये किंवा आपल्या सिंह राशीमध्ये प्रवेश करायला 12 वर्ष लागतात असं आपण म्हणूया. आता आपली पृथ्वी स्वतःभोवती 24 तासात प्रदक्षिणा पूर्ण करते, पण गुरु मात्र 10 तासात प्रदक्षिणा पूर्ण करतो स्वतःभोवती. आता या गुरुग्रहाचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग प्रचंड आहे आणि त्यामुळे गंमत काय होतं की गुरु वेगवान स्वतःभोवती फिरतो. आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये एक अशी भोवरा हवेचा तयार होतो बघा, आपण त्याला म्हणतो, त्याला आपला एक शब्द आपण म्हणतो की वावटळासारखं, आणि तो भर्र आकाशामध्ये ते वावटळ उडालेलं आपल्याला दिसतं. आणि मग या ठिकाणी गुरुग्रहाची स्वतःभोवती फिरण्याचा प्रचंड वेग आहे आणि त्यामुळे गुरुग्रहावरती नेहमी कायम ही वादळे होत असतात, सौर वादळे असं म्हणूया आपण. आणि म्हणून त्याचा परिणाम जे गुरुचं मंडल आहे या गुरुमंडलामध्ये असणारे अनेक बदल त्या ठिकाणी घडून येतात आणि त्याचे परिणाम मात्र आपल्या पृथ्वीकडे येतात. आता या ठिकाणी तुम्ही या माहितीकडे पण तुम्ही थोडीस बघूया की गुरु हा 8 पट मोठा आहे. स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती फिरतो, 11.86 वर्ष लागतात. स्वतःभोवती 10 तासात फिरतो आणि म्हणून त्याच्यावर वेगवान वारे निर्माण होतात. आता हे जे वारे आहेत त्याच्यामध्ये कोणते घटक असतात तर पाणी आहे, मिथेन आहे, अमोनिया आहे, आण्विक हायड्रोजन आहे आणि या सगळ्यांचा संपर्क पाण्याशी येतो बघा. आणि दर 12 वर्षांनी हे जे वादळ असतं या वादळाची उंची प्रचंड वाढते. आपल्या नाशिक शहरामध्ये पण हा भाग होणारच आहे, पण इतर ज्या आणखीन ठिकाणी आपण जो बघणार आहोत तिथे पण दर 12 वर्षांनी गुरु जाणार आहे. तिथे पण वादळ दर 12 वर्षांनी मोठ्या प्रमाणावर तिथे होत असतं. आता या ठिकाणी हायड्रोजन आहे, हेलियम आहे, अमोनिया आहे, या सगळ्याचं मिश्रण त्या वादळांमध्ये होत असतं. आता या ठिकाणी एका राशीमध्ये गुरु ग्रह साधारण 13 महिने राहतो. एका राशीत काही एखाद्या राशीमध्ये 11 महिने राहील, एखाद्या राशीमध्ये 12 महिने राहील. आता आपल्या ज्या राशी आहेत त्या राशींचा आपण विचार करू. सिंह, कन्या आणि तूळ. सिंह, कन्या आणि तूळ हा आपला सिंहस्थ सुरू होतो आणि 3 वर्षामध्ये या कन्या आणि तूळ राशीमध्ये पण तो प्रवेश करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी सिंहस्थ सुरू झाले आपल्याला असं म्हणता येतील. आणि म्हणून पृथ्वीच्या ज्या काही तेजरूप लहरी आहेत या लहरी या गुरुग्रहावर निर्माण झालेल्या वादळावर त्या घटकांमध्ये ते एकत्रित होतात. सूर्य, चंद्र, गुरु हे एका राशीत ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्या तिन्ही ग्रहांचा किंवा ताऱ्या, आता सूर्याला आपण तारा म्हणतो, त्यांचा सगळा परिणाम वातावरणामध्ये होतो आणि ते वातावरण मिश्रित पाणी हे पृथ्वीकडे झेपावतं त्याच्यामध्ये असलेलं. आणि मग विशिष्ट ठिकाणी ते पोहोचल्यानंतर ती भूमी कशी पवित्र होते हा भाग मी आणखीन तुम्हाला सांगते आहे. आता
हे जे सगळे पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे पंचमहाभूत आहे. आणि या पंचमहाभूतांशी संपर्क येतो. आपलं शरीर सुद्धा पंचमहाभूतांचं आहे. आता गुरु, चंद्र, सूर्य, पृथ्वीच्या ज्या लहरी आहेत त्या एकत्र येतात आणि अंशात्मक कोणाप्रमाणे, हा एक आणखी महत्वाचा भाग आहे की विशिष्ट अंशात्मक कोण. आता रामकुंडावरच काय होतं, तर त्या लहरी ज्या येतात त्या कितीतरी कोणातून कशा काय येतात, हा भाग बघण्याजोगा आहे. आणि हे खरं एक वैज्ञानिक घटना आहे असं आपण म्हणूया. आता हा 5व्या क्रमांकावर गुरु ग्रह आहे आणि सर्व ग्रहात मोठा आहे. त्याचे जडणघडण ही हायड्रोजन आणि हेलियम मुळे झालेली आहे. आता या ठिकाणी ज्या वेळेला सिंह राशीमध्ये तो प्रवेश करतो त्यावेळेला तारखा ठरवल्या जातात. बघा, आता वेगवेगळ्या आखाडे येतात, साधू संत येतात, प्रवासी येतात आणि त्या विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळेला त्या ठिकाणी ध्वजारोहण होत असतं. या ठिकाणी ज्योतिष्याचा भाग महत्वाचा आहे. ज्योतिष्य सांगण्याप्रमाणे किंवा त्याच्या ज्ञानाप्रमाणे केव्हा तो किरण पृथ्वीकडे येतात, त्यांची कोणात्मक अंतर कसं आहे, हे सगळं त्या ठिकाणी बघितलं जातं. आणि हे जे लहरी येतात, चंद्र, सूर्य, गुरु ग्रह, त्या पृथ्वीवरून सुद्धा पृथ्वीच्याही लहरी आहेतच. या जेव्हा भूभागाकडे येतात तेव्हा त्या विशिष्ट भूभागावर पडतात, म्हणजे पाण्यावर पडतात असं आपण म्हणूया. आणि त्या पाण्यामध्ये गेल्यानंतर त्या पाण्यामध्ये जर आपण आंघोळ केली तर आपण पंचमहाभूताचं शरीर आहे, तर आपल्या शरीरावर, मनावर, आपला जो पूर्ण लिंग देह आहे, या लिंग देहावर या घटकांचा उत्तम परिणाम होतो. आणि मग अनुभूती होते की आपलं जे शरीर आहे हे आपलं शरीर कसं कांतीरूप बनलेलं, आपल्या शरीराभोवती सुद्धा वेगवेगळ्या कांती आहेत आणि या कांती बलावर ते अनुभूती आपल्या शरीराला होते आणि आपलं मन प्रसन्न होऊन जातं, आनंदित होऊन जातं, आरोग्य संपन्न होऊन जातं. आणि म्हणून दर 12 वर्षांनी आपण गेले 12 वर्ष म्हणूया आपण जे काही समाजात मिसळलो, घरगुती वातावरण मिसळलो, आपल्याकडनं चुका वगैरे झाल्या असतील, ते शुद्ध करण्याची संधी या सिंहस्थामध्ये मिळत असते. हा आपल्या धर्माचा मोठा गुणधर्म आहे. आता मी थोडस उपदिशांकडे जाते दुसऱ्या. आता इथे बघूया उज्जैन. रास आहे वृश्चिक, धनु आणि मकर. म्हणजे गुरु ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करतो. तिथे नदी आहे क्षिप्रा आणि आपल्या नाशिकची नदी आहे गोदावरी. मग या ठिकाणची क्षिप्रा जी नदी आहे, या ठिकाणी नाशिकचे जे आपण अनुभव बघितले आहे ते त्या ठिकाणी त्या विशिष्ट कोणामध्ये त्या पण लहरी खाली येतात, क्षिप्रा नदीच्या पाण्यात मिसळतात आणि मग तिथे पण कुंभमेळा सुरू होतो. आता कुंभमेळा का म्हणतात? आपलं जे शरीर आहे, आपलं हे शरीर हे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे असं आपण म्हणतो. आणि हे जे पंचमहाभूतांचं शरीर आहे, हे पंचमहाभूतांच्या शरीरामध्ये या ठिकाणी आपलं शरीर म्हणजे एक कुंभ आहे, एक घडा आहे. गुरुजी लोक ज्या वेळेला पूजा करतात त्यावेळेला कलश पूजा केली जाते. कलशस्य मुखे विष्णू, कंठे रुद्र समाहिता, नीचे म्हणजे खालच्या बाजूला, पायाच्या बाजूला ब्रह्मस्थित आणि मध्ये मातृगणा स्मृता, असा हा आपला कुंभ, आपला देह हा सुद्धा एक घडा आहे. आणि या कुंभांचा मेळावा म्हणजे कुंभमेळा. आपण म्हणतो कुंभमेळा का? तर आपण कुंभ आहोत, वेगवेगळे येणारे साधू संत वगैरे सगळे कुंभ एकत्र येतात, त्यांचा मेळावा होतो. आणि म्हणून आपण सिंहस्थ म्हणतो, सिंह राशीमध्ये प्रवेश करतो. आणि म्हणून इतर ठिकाणी मात्र कुंभमेळाच हा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. आणि म्हणून राशी आहे त्याच्या वृश्चिक, धनु आणि मकर. क्षिप्रा नदी आहे, दिशा उपदिशा आहेत बघा. हे सगळे जे कुंभमेळे हे उपदिशांच्या ठिकाणी आहेत. ही एक मुख्य नमूद करण्याजोगी गोष्ट आहे. आपण या ठिकाणी जे नाशिक शहर आहे ते नैऋत्येला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस पडतो आपल्याकडे. आणि या ठिकाणी उज्जैन जे आहे ते आग्नेयला आहे. नंतर गुरु भ्रमण करत करत वरती कुंभ हरिद्वारला जातो. हरिद्वार आहे ईशान्य दिशेला.
आपल्या भारताच्या किंवा नाशिकच्या दिशेला आपण म्हणूया, तिथे नदी आहे गंगा. राशी आहेत कुंभ, मीन आणि मेष. आणि म्हणून कुंभ, मीन आणि मेष या 3 राशीमध्ये गुरु ग्रह हा सुमारे 3 वर्ष राहत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी कुंभमेळा जरी एक विशिष्ट वेळेला पाळला जातो, तरी अधूनमधून सुद्धा त्या ठिकाणी स्नानाच्या तारखा काढलेल्या असतात. त्यानंतर महत्वाचा भाग आणखी म्हणजे प्रयाग. प्रयाग आहे वायव्येला. राशी आहेत वृषभ, मिथुन आणि कर्क. या 3 राशीमध्ये म्हणजे वृषभ राशीमध्ये गुरुग्रहाने प्रवेश केला की त्या ठिकाणी कुंभमेळा भरवला जातो. आता इथे नदी म्हणजे त्रिवेणी संगम आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती हे 3 नद्यांचा संगम. आणि म्हणून जास्त असं समज आहे की प्रयाग हा अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणी जो कुंभमेळा आयोजित होतो त्याला अतिशय महत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून हा गुरु जो सूर्याभोवती फिरतो त्याचा तो मार्ग मला इथे तुम्हाला दाखवायचा होता. आणि मग बृहस्पती म्हणजेच गुरुला बृहस्पती म्हणतात किंवा तुम्ही ज्युपिटर म्हणा लागलं तर. आणि मग हा भोवती फिरण्याचा मार्ग आणि याच्यामध्ये ते सूर्य आहेत, नंतर राशी आहेत. हा भाग तुम्हाला या आकृतीद्वारे मी तुम्हाला दर्शवून दिलेला आहे. यानंतर आपण दुसरी आकृती बघूया. आता आपण आकृती क्रमांक 2 बघणार आहोत. त्या आकृतीचं आणि या आकृतीचं सारखेपणा आहेच. सूर्य आहे आणि गुरु सूर्याभोवती फिरतो हा भाग त्या आकृत्याप्रमाणेच आहे. उपदिशा तशाच आहेत, ती ठिकाणं आहेत. आणि त्या ठिकाणी जी राशी आहे त्या मी मगाच सांगितलंय तुम्हाला. पण आता नक्षत्रांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या वेळेला कुंभमेळा हा आयोजित केला जातो तेव्हा नक्षत्र कोणती असतात हा एक भाग महत्वाचा आहे. कारण आपली पत्रिका बघा, आपल्या पत्रिकेमध्ये ज्या वेळेला आपण एखाद्या ज्योतिषाकडे जातो, आपली पत्रिका जो मांडतो तेव्हा हे नक्षत्र आहे, हे जन्मस्थान आहे, ही रास आहे तुमची, अशी सगळी माहिती आपल्याला मिळत असते. म्हणून नक्षत्रांना सुद्धा महत्व आहे. आता ही जी नक्षत्र आहेत ती आहे मघा, पूर्वा आणि उत्तरा. मी नाशिकचं सांगते. मघा, पूर्वा आणि उत्तरा ही नक्षत्र आहे. आणि सिंह, कन्या, तूळ मगाच मी तुम्हाला सांगितले राशी आहे. आता आपलं जे नाशिक आहे, आपल्या नाशिकचे जे अक्षांश आहे, हे अक्षांश आहे 20 अंश उत्तर. पृथ्वीचे 2 गोलार्धाचा विचार केला तर उत्तरेकडच्या भागाकडे आपलं नाशिक किंवा आपला देश येतो. आणि म्हणून अक्षांश आहे. अक्षांश म्हणजे पृथ्वीच्या याच्यावर ज्या वर्तुळाकार आपण रेषा करतो मधलं जे विषुववृत्त आहे त्या विषुववृत्ताच्या उत्तरेकडे दक्षिणेकडे ही जे अक्षांश असतात ते अक्षांश. तर नाशिक आहे 20 अंश अक्षांशावर. आणि आपला जो रेखांश आहे, रेखांश म्हणजे उभ्या ज्या असतात रेषा, तुम्ही सगळ्यांना माहिती आहे, भूगोलामधली सगळी माहिती आहे. तर उभ्या अवस्थेमध्ये असलेले म्हणजे वर्तुळाकार जे घटक आहेत त्याला आपण रेखांश म्हणतो. ते रेखांश आहे 73 अंश 47 कला हे रेखांश आहे. हे नाशिकचं आपलं इथलं स्थान आहे नैऋत्येला. दिशा इथे पश्चिम आहे, पश्चिम आणि दक्षिणेच्या मध्ये. आता हे जे इथलं पुढचं आपण बघतो आहे, क्षिप्रा नदी आहे, नक्षत्र आहेत विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा. हे 3 नक्षत्र या उज्जैन मध्ये आहेत. आणि मुख्य वृश्चिक राशीमध्ये गुरु प्रवेश करतो. आता उज्जैनचे अक्षांश आहे 23 अंश आणि 11 कला. आणि रेखांश आहे 75 अंश 43 कला. असं हे आग्नेयेकडे असलेलं, उपदिशेकडे असलेलं हे उज्जैनचं स्थान आहे. बाकी सगळे घटक आपल्या नाशिक प्रमाणे. त्यानंतर आपण बघूया हरिद्वार. हरिद्वारचं नक्षत्र आहेत धनिष्ठा, शततारका आणि पूर्व भाद्रपदा. या 3 नक्षत्रांचा विचार या ठिकाणी करावा लागतो. अक्षांश आहे हरिद्वारचे 29 अंश 58 कला. आणि रेखांश आहे 78 अंश 08 कला. आणि नदी मुख्य म्हणजे गंगा नदी आहे. हे ठिकाण आहे ईशान्येला. त्यानंतर
पुढची जी आकृती आहे प्रयागची, इथे जे नक्षत्र आहेत ते नक्षत्र आहेत कृत्तिका, रोहिणी आणि मृग, ही नक्षत्र आहेत. नद्या आहेत गंगा, यमुना आणि सरस्वती, त्रिवेणी संगम मग सांगितल्याप्रमाणे. आता अक्षांश आहेत 25 अंश 25 कला आणि रेखांश आहेत 81 अंश 53 कला. हे आपल्या भारताच्या नकाशातले मी सांगितलेले घटक आहेत. आणि ज्या 4 अवस्था आहेत त्या गुरुग्रहाच्या, त्याचा पृथ्वीशी होणारा कोणात्मक अभ्यास हे या दुसऱ्या आकृत्यांमध्ये आपल्या लक्षात येईल की कुठल्या दिशेला कुठलं स्थान आहे त्या दिशेप्रमाणे किरण पण बदलतात. सूर्याकडनं येणारी किरण, सकाळी सूर्य उगवतो संध्याकाळी मावळतो, त्यामुळे येणारी किरण कशी फिरतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून मला इथे काय पॉइंट आउट करायचं होतं की हा जो कोणात्मक अभ्यास आहे, हा कोणात्मक अभ्यासासाठी ही आकृती रेखाटलेली आहे. आणि हा अभ्यास आणि ते असल्यामुळे या 4ही ठिकाणी हे कुंभ पर्व त्या ठिकाणी आयोजित केलं जातं. आता यानंतरचा भाग माहितीचा आहे तो मी तुम्हाला सांगते. गुरु ग्रहाच्या 4 अवस्था आपण 2 आकृतींच्या साहाय्याने बघितल्या. आता आपण त्याचा शास्त्रार्थ काय आहे आणि त्याचं काय महत्व आहे हा भाग आपण आता बघणार आहोत. आपलं जे श्रुती स्मृती पुराणोक्त वगैरे आपण जे नेहमी म्हणतो, हे जे ज्ञान आहे हे ज्ञान आपले जे सप्तर्षी आहे, सप्त ऋषी म्हणूया आपण, या सप्त ऋषींच्या मनोभूमीतून निर्माण झालेलं हे ज्ञान आहे. आणि हे ज्ञान श्रुती म्हणजे ऐकलेलं, स्मृती म्हणजे स्मृतीमध्ये साठवून ठेवलेलं आणि वैज्ञानिक पद्धतीने त्याचा वापर केलेला आहे. हा सगळा भाग आता इथून पुढे आपण बघणार आहोत, त्याचा विचार करणार आहोत. खूप पूर्वी म्हणजे प्राचीन काळी, म्हणजे ज्या वेळेला कश्यप, अत्री, वशिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि भारद्वाज हे सप्तऋषी आहेत आपले. या सप्तऋषींच्या काळामध्ये वाहतुकीची कुठलीही साधनं नव्हती आणि म्हणून स्मृतीचा भाग महत्वाचा आहे. तर हे ज्ञान त्यामुळे सीमित राहिलं, मर्यादित राहिलं, 4 लोकांपर्यंत जाऊन पोहोचलं नाही. आणि म्हणून आपल्या धर्माला अगदी हास्यास्पद ठरवलं गेलं आहे. पण असं नाहीये श्रोते हो, आपला धर्म खूप खूप महान आहे आणि आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि तुम्ही पण तो कराल अशी मला नक्की खात्री आहे. आता या ठिकाणी आपण असं म्हणूया की जे 4 पुरुषार्थ आहेत, या 4 पुरुषार्थानुसार हे सगळं चालू असतं. आता कुंभ पर्व दर 12 वर्षांनी येतं की कुंभ पर्व म्हणजे ग्रह आणि नक्षत्र दोघांचाही संबंध हा आकाशीय, ज्योतिषीय, खगोलीय घटनांशी संबंधित आहे. आणि म्हणून हे जे कुंभ पर्व जे ज्ञान आहे त्याचं विज्ञानाचं साहचर्य त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून या वैज्ञानिक माहितीचा विचार आपण करणार आहोत. आता आकाशाच्या पूर्व पश्चिम म्हणजे बघा दिशा सांगितल्याप्रमाणे पूर्व आणि पश्चिम या भागावर एकामागून एक उगवणारे जे तारकापुंज असतात, रात्री साधारण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यामध्ये आपल्याला आकाश दर्शन खूप छान करता येतं. तर ते जे तारकापुंज आहेत हे सगळे तारकापुंज म्हणजे नक्षत्र आहेत. त्या नक्षत्रांची नावं आहेत, तो सुद्धा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. त्या ज्या काही तिथी येतात, मग मी म्हटल्याप्रमाणे की ज्या तिथी ठरवल्या जातात आंघोळीच्या, त्या कोणत्या आहेत त्या आपण बघूया. आता कुंभपर्व मगाच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे का म्हणतात, तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशी पंचमहाभूत आहेत. आपलं शरीर हे देखील त्याच तत्वांचं बनलेलं आहे. आपण म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण म्हणत असतो. तर आपला पिंडरूपी घडा म्हणजे कुंभ, आपण सगळे कुंभ आहोत. मातीचा घडा आहे आपला, आपला देह मातीतच मिळून जाणार आहे. या कुंभाचा मेळा म्हणून सिंहस्थ म्हणजेच कुंभमेळा असं आपण या ठिकाणी बघत आहोत. आता या ठिकाणी आपल्याला आकृती येईल तेव्हा मी सांगेन तुम्हाला की जे विश्व कंपनशील असतं आहेच, स्पंदनशील आहे, विद्युत आणि चुंबकीय पण दृष्टीने गतिशील आहे आणि याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम तरंग हे आपल्या देहरूपी कुंभावर सकारात्मक परिणाम करत असतात. हा भाग महत्वाचा आहे. म्हणून सिंहस्थाच्या दिवसामध्ये का स्नान करावं त्याला
महत्व आहे. आता आपलं जे पृथ्वी तत्व आहे, आपल्या देहात पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, आपलं शरीर आहे ना, हे पंचमहाभूतांचं आहे. तर आप तत्व म्हणजे जलतत्व म्हणजे काय? घाम, मूत्र, लाळ, शुक्र, वीर्य आणि रुधिर, हे झालं आप तत्व. पृथ्वी तत्व आहे रो म्हणजे शरीर असणारे केस, त्वचा, नाड्या, मांस आणि आपल्या शरीरात असलेली हाडं ही पृथ्वी तत्वात जातात. तेज तत्व म्हणजे शरीराची कांती, आपला वर्ण जो असतो शरीराचा तो कांती. त्यानंतर निद्रा, झोप येते आपल्याला, हे तेज तत्व आहे. आळस, तृषा, तहान लागणे, क्षुधा, भूक लागणे, हे जे काही विकार आहेत सगळे हे आपल्या शरीरामध्ये असलेले, ते तेज तत्वात जातात. वायू तत्व, आपलं शरीर प्रसरण पावतं, आकुंचित पण पावत असतं. आपण डोळे उघडतो, डोळे वाटारतो, म्हणजे प्रसार त्याचा भाग आपण हे केला, आणि डोळे मिटल्यानंतर तो आपण आकुंचित केला. नंतर प्रसरण, जलद चालणे, धावणे, पळणे, हे ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या वायू तत्वाशी संबंधित आहे. आणि आकाश तत्व जे आहे हे भय, आपलं मानसिक स्थिती, भय, मोह, भूल, भ्रम, क्रोध, काम आणि पोकळी रूप आकाश, जे आपल्या शरीरात सुद्धा पोकळी आहे, आपण पोट मारलं तर ढुमढुम आवाज येतो, ते पोकळी आपल्या संपूर्ण शरीरामध्ये आहे. आणि इतर तत्वांचं मिश्रण म्हणून आपला हा कुंभ, हा आपला घडा या ठिकाणी बनत असतो. आता या ठिकाणी हे आकृती मी तुम्हाला दाखवते बघा, सांगितल्याप्रमाणे की शरीर कलशरूपी कसं आहे. कलशस्थ मुखे विष्णू, घडा जो आहे आपला, गुरुजी जे पूजा करतात ते मग सांगितलंय तुम्हाला की इथे कलशस्थ मुखे, हे मुख आहे. कलशस्थ मुखे विष्णू, कंठे रुद्र समाहिता, आपल्या कंठामध्ये रुद्र आहे, शंकर आहेत. आणि मूले तत्र स्थितो ब्रह्मा, खालच्या बाजूला जे स्थान आहे ते ब्रह्माचं स्थान आहे. आणि मधला भाग जो आहे, मध्ये मातृगणा स्थिता. आता मातृगणा म्हणजे काय, तर ज्या सगळ्या देवदेवता आहेत, या देवदेवतांच्या अंगी असलेल्या ज्या शक्ती आहेत, या विविध प्रकारच्या शक्ती आपण ज्यावेळेला धार्मिक वाचन करतो तेव्हा आपल्याला वाचायला मिळतात. तर या ठिकाणी या ज्या शक्ती आहेत त्याला मातृगण शक्ती म्हटलं जातं. आणि म्हणून मध्ये जो आहे हा भाग, हा सगळा मातृगण शक्तीचा भाग आहे. आता जे शास्त्रीय आणि वैज्ञानिक महत्व आपण बघूया. भारतीय संस्कृतीचे अध्ययन आणि अध्यापन हा एक भारतीयांच्या लोकोत्तर प्रज्ञेचा प्रभाव आहे, अनुभव आहे, असं आपल्याला म्हणता येईल. आता वेदांचं संशोधन करणाऱ्या ऋषींच्या जीवनाकडे आपण जर बघितलं तर हे वैज्ञानिक संशोधन त्यांनी कसं केलं असेल याचं आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही. आणि हेही त्यांच्या कसं लक्षात आलं होतं की गुरुग्रहाकडनं अशा विद्युत लहरी बाहेर येत आहेत, चुंबकीय लहरी बाहेर येतात, स्पंदनं बाहेर येत आहेत, आणि ते सुद्धा उपलब्ध कसे असतात, कसे होतात, कुठे येतात, हे संपूर्ण ज्ञान त्यांनी हे केलं होतं. साधारण आपण म्हणतो पूर्व आणि पश्चिम जी दिशा आहे, या पूर्व पश्चिम दिशेला विद्युत स्पंदनं असतात गुरुग्रहाचे, आणि उत्तर ते दक्षिणेला चुंबकीय स्पंदनं असतात. आपण म्हणतो लहान मुलं किंवा घरातलं कोणी, हे दक्षिणेकडे पाय करून झोप नको रे, का बरं म्हणतो, तर त्या ठिकाणी जे चुंबकीय स्पंदन आहे त्या चुंबकीय स्पंदनाचा प्रभाव आपल्या शरीरावर पडतो. म्हणून दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपायचं नाही, हे आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे बघा. आणि मग तिथीच्या आधारे हे जे विश्वातले ग्रह आहेत त्या वेगळ्याच्या कोणांचा अभ्यास करूनच या ठिकाणी धर्मकृत्याची जोड दिलेली आहे. आता आणखीन एक भाग बघायचा आपल्याला, आपल्या शरीराभोवती असलेले हे जे रंगवलय आहे, सूर्य, शरीराभोवती असलेले रंगवलय, सूर्य आणि गुरुपासून आलेले विद्युत कंपन क्षणार्धात आपल्या शरीरामध्ये टिपून घेतलं जातं. या ठिकाणी हा सगळ्यात आपला आकृती असे मानवी आकृती आहे. हे भौतिक शरीर आहे आपलं आताचं जे आहे ते सगळ्यांचं, याला स्थूल शरीर असेही म्हटलं जातं. हे आहे भौतिक शरीर. त्याच्या बाहेर आहे जो एक वलय येत आहे, सगळे 1, 2, 3 वलय तुम्हाला इथे दिसत आहेत बघा, हे भौतिक शरीर आहे. हे जे वलय आहे
हे सूक्ष्म शरीराचं वलय आहे. त्याच्या बाहेर असलेलं वलय हे अतिसूक्ष्म आणि सूक्ष्म असं म्हणूया दोघांचं आहे. नंतर हे जे कांती वलय त्याचे थेंब 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 दिलेले आहे. आता एक लक्षात घ्या, हे आणि हे इथरिक आहे जे आहे आतलं ते सूक्ष्म वलय, ज्यांची दृष्टी खूप चांगली आहे. समजा आपल्या घरामध्ये पाहुणे आले आणि ते आपल्या घरातून गेले, आपण टाटा करतो, ते जेव्हा दूर जातात तर आपलं जर नीट निरीक्षण असेल तर त्या व्यक्तीच्या शरीराभोवतीचे वलय आपल्या साध्या डोळ्यांनी दिसू शकतात. मी पाहिलेले आहे म्हणून मी खात्रीने सांगू शकते. फक्त त्याला आपली दृष्टी कशी पाहिजे, अत्यंत तीक्ष्ण पाहिजे. आणि हे जे सगळे रंगवलय आहे या ठिकाणी, हे जे कांती वलय आहे, या कांती वलयावरती त्या पाण्याचा परिणाम होतो. आंघोळ करतो त्यावेळेला आणि आपलं मन प्रफुल्लित होतं, आपलं आरोग्य सुधारतं आणि आपल्यामध्ये भक्तिभाव निर्माण होतात. आणि म्हणून या स्नानाचा हा सगळा परिणाम आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर तीच आकृती आहे, फक्त ही मोठ्या ह्याच्यात केलेली आहे, मोठ्या प्रमाणात केलेली, आत्ताचीच पाहिलेली आकृती आहे. आपण पुढे जाऊया. आता कुंभ पर्वातील तिथी, स्नान दिवस हे कसे ठरवले जातात, तर ते संपूर्ण शास्त्रीय म्हणजे सगळ्या तिथी सूर्य केंद्रीभूत धरूनच गृहीत धरल्या जातात. सूर्याला केंद्रभूत धरलं जातं आणि गृहीत धरल्या जातात. ज्योतिष शास्त्रानुसार 12 अंशावर जेव्हा चंद्र जातो, म्हणजे सूर्याच्या पुढे 12 अंश चंद्र सूर्याच्या पुढे गेला की एक तिथी मांडली जाते. तिथी म्हणजे प्रतिपदा, द्वितीया, तृतीया ज्या आहेत त्या तिथी सगळ्या. हे काय, तर ज्या वेळेला चंद्र 12 अंशावर पुढे जातो सूर्याच्या, तेव्हा एक तिथी मांडली जाते. आता एक तिथी म्हणजे 12 अंश, 12 अंश म्हणजे 30 तिथी, आणि 12 गुणिले 30 म्हणजे 360 अंश, म्हणजे पूर्ण वर्तुळाचा विचार या ठिकाणी केला जातो आणि मग त्या तारखा ठरवल्या जातात. आता प्रत्येक गावचा सूर्योदय आणि सूर्यास्त हा वेगवेगळा असतो बरं का, कारण प्रत्येक ठिकाणचं रेखांश बदलत असतं रेखांशानुसार. तुम्हाला आता हा अनुभव येईल आता सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये, की ज्या वेळेला नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणामध्ये कदाचित आंघोळीच्या वेळेला काहीतरी मिनिटांचा फरक असतो. असा जर अभ्यासाचा विषय तुम्ही बघितला तर आपल्या नक्की लक्षात येईल, नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये सुद्धा फरक पडू शकतो. एकच वेळेला स्नानाचा वेळ नसतो. तर त्याचं कारण आहे की जे रेखांश मी मग तुम्हाला म्हटले, त्या प्रत्येक रेखांशामध्ये 4-4 मिनिटाचा फरक आहे. 15 चोक 60, 15 रेखांश गेले की 1 तास गेला ना पुढे, आणि म्हणून दर रेखांशाला त्या ठिकाणी 4 मिनिटाचा फरक होतो. म्हणून त्या त्या गावामध्ये मुहूर्त वेळा या वेगवेगळ्या असतात. आपला भारताचं मध्यवर्ती रेखांश सगळ्यांना माहिती आहे 82.5 अंश आहे. आणि मग ते 82.5 अंश ठिकाणाच्या पूर्वेला ठिकाण जात आहे का पश्चिमेला ठिकाण जात आहे, याचाही त्या ठिकाणी विचार मग होत असतो. आता हे नाशिक जे आपलं आहे हे उत्तरेला आहे, 20 अंश अक्षांशावर मग सांगितलंय, आणि 73 अंश 47 काला पूर्व रेखांश आहे. हे रेखांश आणि अक्षांश आहे, हे गृहीत धरून मग ध्वजारोहणाचा मुहूर्त आणि इतर स्नान तिथी त्या काढल्या जातात. आणि आपली जी बॉडी आहे, आपलं जे शरीर आहे, लिंग देह आहे, या लिंग देहाला पाण्यातील आंघोळीमुळे त्याची अनुभूती होत असते आणि त्याचा परिणाम हा शरीरावर आणि आपल्या देहावर होत असतो. आपण ज्या वेळेला एखाद्या देवळात जातो बघा दर्शन करायला, आणि देवळात गेल्यानंतर दर्शन करताना आपलं मन खूप शांततेने भरून जातं. प्रत्येकाला अनुभव आलेला आहे. का, तिथले जे तरंग असतात ना, ते तरंग आपल्या शरीरावर परिणाम करत असतात. आणि म्हणून नाशिक त्र्यंबकेश्वर दर 12 वर्षांनी मी मग सांगितल्याप्रमाणे त्या तारखाचा फरक आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी असं म्हणता येईल की त्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या पाण्यामध्ये ते किरण पडतात आणि ते विश्व जे स्पंदनशील आहे, कंपनशील आहे, विद्युत आहे, चुंबकीय आहे, आणि सगळ्याचा परिणाम त्या पाण्यावर होतो, वातावरणावर होतो. आणि मग आपण आंघोळ केली की त्याचा परिणाम आपल्याला पॉझिटिव्ह बघायला मिळतो. आता एक लक्षात घ्या
की नाशिक जे क्षेत्र आहे, हे नाशिक क्षेत्र म्हणजे प्राचीन काही दंडकारण्य होतं. नाशिकचं ज्याला माहिती आहे पूर्ण, किंवा जे नाशिकचे राहणार आहेत त्यांना ही पूर्ण कल्पना आहे की दंडकारण्य हा प्रदेश होता. आणि या दंडकारण्य प्रदेशात मध्ये एक चक्रतीर्थ होतं. आपण जर इकडे गेलो गंगापूर धरणाच्या बाजूला जेव्हा जातो आपण, तेव्हा त्या ठिकाणी एक चक्रतीर्थ होतं. हे चक्रतीर्थ अतिशय पवित्र असो, जसं आपलं रामकुंड आहे तसं. तर पूर्वी लोक ते म्हणजे पेशव्यांच्या काळामध्ये हे चक्रतीर्थ होतं. पण नंतर काय झालंय, आपलं धरण बांधलं गेलं, गंगापूर धरण. आणि गंगापूर धरण बांधल्यामुळे हे चक्रतीर्थ त्या पाण्यामध्ये, त्या धरणामध्ये गेल्यामुळे आता आपण चक्रतीर्थामध्ये स्नान करू शकत नाही. पण चक्रतीर्थाहून येणारं पाणी मात्र आपल्या गोदावरी मार्फत आपल्या नाशिक शहराकडे येत असतं. इथे कुशावर्त आहे, विष्णू चक्र आहे, गौतम ऋषींची गंगा आहे आपण म्हणतो. आपली जी गोदावरी ही गंगेची मोठी बहीण आहे असं समजलं जातं. आता तुम्हाला एक सांगते की आपल्या गोदावरीच्या उगमापासून गोदावरी ज्या वेळेला जाऊन मिळते कुठे, समुद्र राजमहेंद्री ठिकाणी समुद्राला जाऊन जेव्हा मिळते, तेव्हा एकूण 108 तीर्थस्थानं आहेत. आता त्यातली काही तीर्थस्थानं आपल्या नाशिकला आहे. आता गंमत अशी होते की रामकुंडावरती सगळं जनता रामकुंडावर जाते, चेंगरा चेंगरी खेचा खेची असं होत असतं. पण आता जर आपण गंगेवर गेलो ना, तर सगळे मधले कुंड काढून टाकलेले आहेत. लक्ष्मण कुंड, सीता कुंड वगैरे सगळे काढून टाकले आणि रामकुंड खूप मोठं केलेलं आहे. याचं कारण आहे की ते जे पाणी आहे येणारं, ते कुठे कुठे जातं बघा. आता आपण मी तुम्हाला नाशिक मधली ठिकाणं इथे दाखवते बघा. गारपुरे घाट, जे नाशिक आहेत त्यांना माहिती आहे. सुंदर नारायण मंदिर, एकमुखी दत्त, ब्रह्मसरोवर, लक्ष्मण कुंड, धनुष्य कुंड हे आता काढून टाकले. अस्थि विलय तीर्थ, आपल्याला अस्थि ज्यावेळेला श्राद्धासाठी वगैरे मृत मोठे व्यक्ती असतील त्यांचे जे अस्थि असतात ते तिथे रामकुंडावरती एक ठिकाण आहे, त्याला अस्थि विलय तीर्थ म्हणतात. नारशंकर आपल्याला माहिती आहे, खंडोबा माहिती आहे, मुक्तेश्वर, रोकडोबाची तालीम म्हणजे फार पुढे पुढे गेले. म्हणजे रोकडोबाची तालीम म्हणजे आपला जो गणपती आहे, तो गणपतीचं जे मंदिर आहे तिथे, आणि या ठिकाणी रोकडोबा तालीम पर्यंत ही ठिकाणं सगळी आहेत. आणि या ठिकाणी जी पर्वणी आहे, ती जे स्नानविधी आहेत ते साधारण मकर संक्रांत, पर्वकाळ, वसंत पंचमी, मौनी अमावस्या, महाशिवरात्र, व्यतिपात. आता व्यतिपात म्हणजे काय, तर चंद्र सूर्य हे एका बाजूस येतात, त्याला व्यतिपात म्हणतात. आणि वैधृतिपात म्हणजे काय, की चंद्र सूर्य विरुद्ध बाजूला जातात. ती घडी मात्र किंवा ती वेळ मात्र ही अशुभ असते, ती काही आपण आंघोळीला त्या ठिकाणी वापरत नाही. त्यानंतर आपण आता पुढे विचार करूया. आणि म्हणून श्रोते हो, मला सांगण्याचा उद्देश हा, ही शास्त्रीय माहिती देण्याचा उद्देश हा आहे की आपली महान हिंदू संस्कृती आहे आणि तिचा आपण उपहास करता कामा नये. काही वेळेला टिंगलटवाळी धर्माची केली जाते, तर कृपया कुणी जर करत असेल तर त्यांना समजावून सांगा की आपला धर्म टिंगलटवाळीचा नाहीये. आपला स्वभाव आपण बदलला पाहिजे, आपण आपले विचार बदलले पाहिजे. आता जे सिंहस्थ विधी होत असतो गंगेवरती, मी ते धार्मिक विधी फारसे घेतले नाहीये, पण एक छोटस सांगते की जो सिंहस्थ विधी होत असतो, या तिथे जे काही चतुसंप्रदायी आखाडे येतात, शैव येतात, संन्यासी येतात, खालसे येतात, साधू संत येतात, अनेक भाविक असतात, आणि हे त्या ठिकाणी स्नान वगैरे ध्वजारोहण आदी होतं आणि स्नान केलं जातं. आता हे जे काही ज्ञान आहे हे आध्यात्मिक ज्ञान आहे असं आपण म्हणूया. हे आध्यात्मिक ज्ञान आणि जी संस्कृती आहे या शोधाचा संगम. स्नानापूर्वी ज्या वेळेला सिंहस्थ विधी केला जातो त्यावेळेला संकल्प सोडला जातो. गुरुजी लोक संकल्प जे विधी करणारे आहेत त्यांच्या उंदळीमध्ये संकल्पाचं पाणी तळी त्या ठिकाणी टाकत असतात आणि त्यांच्याकडनं तो संकल्प करून घेतात. तो सुद्धा खूप ऐकण्याजोगा आहे बघा. तर या ठिकाणी संकल्प सांगतात, त्याच्यामध्ये उद्देश काय की हे भगवंता, हे परमेश्वरा, हे हिंदू धर्मा, माझे सगळे आयुष्य
ही जी वसुंधरा आहे, ही जी पृथ्वी आहे, ही वसुंधरा, त्याच्यात असलेल्या संस्कृती, त्याच्यात असलेले देश, त्याच्यात असलेले मानव आणि त्यांच्या ज्या परंपरा आहे, या सगळ्यांच्या वृद्धीसाठी मी हा सिंहस्थ विधी इथे करतो आहे. बघा किती महान असा संकल्प त्या ठिकाणी गुरुजी आपल्याकडनं करून घेतात. आता म्हणून मग सांगितल्याप्रमाणे की आपली जी कर्माची विद्युत कंपन संख्या आहे ती बदलवून घेण्याची संधी दर 12 वर्षांनी आपल्याला उपलब्ध होत असते. आणि म्हणून ते ज्या वेगवेगळ्या वेळा असतात त्याला पर्वकाळ असं म्हटलं जातं. आता एक मी छोटस उदाहरण देणार आहे की आपला माणसाचा मेंदू, आपण जे सगळे आहोत सजीव, त्या माणसाचा मेंदू आपल्या वातावरणात मेंदूद्वारे सतत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सोडत असतो, आपला प्रत्येकाचा मेंदू. आता या कंपनाबरोबर जे काही आपण विचार करत असतो त्या विचारांचे आकारही असतात वेगवेगळे, पण आपल्याला जाणवत नाही, दिसत नाही. आणि त्याला म्हणायचं ग्रुप ऑफ थॉट व्हायब्रेशन्स. आणि या विचारांच्या आकारामुळे ते वातावरणामध्ये जातात आणि त्या माणसांनी, त्या व्यक्तीने सोडलेले जे विचार आहेत, विद्युत कंपन आहे, त्याला दिशा प्राप्त होते. तुम्ही एखाद्या वेळेस तुमच्या आई, बाबा, मुलं, मित्र, मैत्रिणी यांची आठवण करतात आणि थोडा वेळ गेल्यानंतर त्यांचाच फोन येतो, अरे बाबा म्हणून मी तुमचाच आठवण केली होती. आणि तुम्ही कसं काय, अरे बाबा म्हणे मला पण तुझी आठवण येत होती आणि म्हणून मी केलं, असा आपल्याला अनुभव येतो की आपण एखाद्याचा आठवण काढली की त्याचे संपर्क आपल्याशी त्यावेळेला होत असतो. तर ही सगळी काय विद्युत कंपनाला दिशा मिळालेली आहे की कोणाबद्दल विचार करतोय ते. आणि गंमत म्हणजे तुम्हाला एक सांगायचं आहे की ज्या वेळेला आपलं शरीर नष्ट होतं तरी सुद्धा ही विद्युत कंपन ही वातावरणामध्ये उपलब्ध असतात, तशीच असतात. आणि ज्यावेळेला आपला नवीन जन्म होतो त्यावेळेला त्या शरीराला हे विद्युत कंपन ओळखत नाही, तर ते ओळखतात मेंदूला. आणि मग ते विद्युत कंपन आपल्या मेंदूजवळ येतात. आणि मागच्या जन्मामध्ये जर आपण चांगलं कार्य केलं असेल तर आपल्याकडनं आपोआप सत्कार्य घडतं. आणि मागच्या जन्मामध्ये आपण जर वाईट कृत्य केलं असेल तर त्याची फळं आपल्याला भोगायला मिळतात. कर्माचा सिद्धांत हा असा असतो की कर्माचं फळ तुम्हाला लगेच मिळेल किंवा काही दिवसांनी मिळेल, काही वर्षांनी मिळेल किंवा मिळणारही नाही, मग ते पुढच्या जन्मामध्ये. आणि म्हणून आपण अरे बापरे हे काय चाललंय, माझ्या कर्माचा भोग आहे. आपल्या तोंडून हे वाक्य बाहेर पडतात तर हे सगळे आपल्या विचारांचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सत्कर्म करत राहायचंय, पवित्र विचार ठेवायचा आहे, आपल्या धर्माचं पालन करायचं आहे आणि आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं हे पवित्र कार्य आहे असं समजून आज आपण सगळेजण निश्चय करूया की आम्ही आमच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करू. आम्हाला आमच्या धर्माचा पूर्ण अभिमान आहे. आम्ही आमच्या धर्माचा कोणालाही टिंगल टवाळी करू देणार नाही. आणि म्हणून तुम्हा सर्व श्रोत्यांना मी विनंती करते की आपण निश्चय करूया. आणि मग या ठिकाणी मी तुमची रजा घेते. मी सुनीता गायधने आपली रजा घेते आहे. धन्यवाद.